शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयात सोमवारी बैठक झाली। त्यामध्ये शिक्षकांनी वेतन पथक अधीक्षक आणि लेखाधिकाऱ्यांविरोधात तक्रारींचा पाढा वाचला। त्यानंतर आमदार जयंत आसगावकर आणि शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी या दोन्ही अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरलं। अखेर कामकाजात सुधारणा करण्याचं आश्वासन शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी दिलं। आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकारी आणि शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बिलांमध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्या जातात। वेतन पथक कार्यालयातील अधीक्षक, लेखा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून शिक्षकांच्या कामांची मुद्दाम अडवणूक केली जाते। अनेक महिने बिलं प्रलंबित ठेवून अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला जातो असा थेट आरोप शिक्षकांनी केलाय। शिवाय इतर कामांच्या बाबतीतही वेळकाढूपणा होत असतो। त्याबद्दल वेतन पथक अधीक्षक आणि लेखाधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आलं। कामात सुधारणा झाली नाही तर विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याचा इशारा आमदार जयंत आसगावकर यांनी दिला। या ठिकाणी जो पे फिक्सेशन असेल किंवा शाळांचा ऑडिट असेल, याबाबत या ठिकाणी आर्थिक मागणी केली जाते। या सगळ्या संदर्भात खऱ्या अर्थानं आजची बैठक बोलवलेली आहे। कारण आज जर बघितलं तर या कार्यालयाकडून, म्हणजे या कार्यालय म्हणण्यापेक्षा लेखाधिकारी कार्यालयाकडून असेल, पे नीटकडून असेल, त्या ठिकाणी आर्थिक मागणी केली जाते आणि ही बाब चुकीची असल्यामुळेच खऱ्या अर्थानं या ठिकाणी या सगळ्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे। याच्यामध्ये ही शेवटचीच ताकीद असणार आहे। याच्यामध्ये जर नाही झालं तर उद्याच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये याबाबतचा आवाज आपण उठवू आणि मंत्री महोदयांच्याकडे ही तक्रार मांडू की थकीत वेतन मिळालंच पाहिजे। बिलं जी आहेत ती प्रलंबित बिलं तात्काळ निघाली पाहिजेत। दरम्यान शिक्षकांची प्रलंबित बिलं तातडीनं मंजूर केली जातील आणि वेतन पथक कार्यालयातील कामकाजात सुधारणा केली जाईल असं आश्वासन शिक्षणाधिकारी महेश चोथे यांनी दिलं। त्यातून त्यांनी कशीबशी वेळ मारून नेली। यावेळी एस.डी. लाड, श्रीकांत पाटील, के पाटील, सुरेश संगपाळ, इरफान अन्सारी, जयसिंग पवार, सुंदर देसाई, भरत रसाळे, गजानन काटकर, मनोहर जाधव यांच्यासह शिक्षक उपस्थित होते।